मुळात डीके ग्रुपची रीच किती आहे हे माहीत असूनही हे असं मूर्खपणाचं पाऊल उचलणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. तू जरा थांब, मी दादाशी बोलते. दीक्षा फोन हातात घेणार तोच दक्षने तिला थांबवलं. आणि तो तुला खरं सांगेल असं तुला वाटतंय? त्याच्यासारखा मतलबी माणूस वेळप्रसंगी तारिकाला या सगळ्यात अडकवून नामनिराळाही होऊ शकतो दीक्षा. आता पुढे. दीक्षा गेल्यावर दर्शन कितीतरी वेळ विचार करत होता. बरोबर होतं तिचं. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती दक्षविषयी असलेल्या रागाची. दक्ष याआधी जे काही अविचारपणे वागला होता त्यानंतर दर्शनच्या मनात त्याच्याविषयी एवढा तिरस्कार होता की त्याला कधीच दक्षमधला चांगुलपणा दिसला नव्हता. दीक्षा आणि दक्ष वेगळे झाल्यावरही दर्शनने या ना त्या मार्गाने दक्षला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. तो दक्ष कारखानीस आहे हे तो साफ विसरून गेला होता. त्याला वाटायचं दक्षच्या नाकावर टिच्चून तो दीक्षाचं लग्न लावून देईल आणि त्याला धडा शिकवेल. पण डिवोर्स झाल्यावरही दीक्षा दक्षला विसरली नव्हती. हे दर्शनला पदोपदी जाणवायला लागलं होतं. त्याला दीक्षाची काळजी वाटायची आणि ती परत त्यात चक्रात अडकेल अशी भीतीही वाटायची. दर्शनने धमकी दिल्यापासून दक्ष दीक्षाच्या आसपासही फिरकला नव्हता. त्याने स्वतःला कामात बुडवून घेतलं होतं, पण दर्शनला माहीत होतं दक्षचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. दक्षने त्याच्या कृतीतून ते दाखवून दिलं होतं. पण दर्शनचा अहंकार त्याला ते स्वीकारू देत नव्हता. आपली बहीण आपल्या विरोधात गेली या भावनेने दर्शन अजूनच पेटून उठला होता आणि त्याच रागाच्या भरात त्याच्याकडून हे सगळं झालं होतं. दर्शनने हातांच्या ओंजळीत चेहरा लपवला. खरंच आज काय करायला निघाला होता तो? त्याच्या फालतू इगोपायी तो कितीतरी स्वतःसोबत कितीतरी लोकांचं नुकसान करायला निघाला होता. तारिका त्यांची खरंच चांगली मैत्रीण होती, पण त्याने तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला होता. दीक्षा त्याची सख्खी बहीण असूनही त्याला तिचा आनंद दिसत नव्हता. आता मात्र त्याला स्वतःचाच राग यायला लागला. त्याने टेबलवर हात आपटले आणि बिल पे करून बाहेर पडला. दीक्षा आणि दक्ष गाडीत बसले होते. तारिका ऑलरेडी ऑफिसला गेली होती कॅबने. दीक्षा अजूनही विचारात गडली होती. दिशू, दक्षने तिला हाक मारली. हं, तिने त्याच्याकडे पाहिलं. कसला विचार करतेस एवढा? दादा असं काही करेल असं वाटलं नव्हतं रे कधी. म्हणजे खरं सांगू का, दादा आणि मी जरी अगदी क्लोज नसलो ना तरी आतापर्यंत कायम तो माझ्यासाठी स्टँड घेत आलाय. मी लहान होते तेव्हापासून माझी बाजू घेऊन आईबाबांशी भांडत आलाय. मला पहिल्यांदा बाईक चालवायला दादाने शिकवलेली माहिती आहे. त्याने कृतीतून कधी दाखवलं नाही, पण मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे ते. मग आत्ताच असं का वागतोय तो? दीक्षा जराशी इमोशनल झाली होती. दक्षने गाडी साईडला घेतली आणि तिला जवळ घेतलं. दिशू, कधी ना कधी एखादी सिच्युएशन अशी येते ना की माणूस रागाच्या किंवा भावनेच्या भरात सारासार विचार करायचा विसरून जातो. दर्शनचं तसंच काहीसं झालंय. त्याला फक्त माझ्याशी बदला घ्यायचा एवढंच दिसतंय डोळ्यासमोर, पण या सगळ्यात तो इतरांचं सोड पण स्वतःचं किती नुकसान करतोय हे त्याला समजत नाहीये. जन्मजात विलन नाही आहेत आमचे सालेसाहेब, पण सध्या तोच रोल त्यांना चॅलेंजिंग वाटतोय. दक्षने डोळे मिचकावले तशी दीक्षा हसली. तुला राग येत असेल ना माझ्या घरच्यांचा? दीक्षाने विचारलं. राग येऊन सांगतोय कुणाला? दक्ष नाटकी आवाजात म्हणाला. आता तुला ॲक्सेप्ट केलं जशी आहेस तसं त्यांनाही करूया, तो म्हणाला. एक मिनिट, काय म्हणालास तू आत्ता? जशी आहेस तसं म्हणजे? यू पानघोडा, जास्त फुदकू नकोस तू, समजलं ना? दीक्षाने त्याच्यासमोर बोट नाचवलं. हेच म्हणतोय मी. सच्चाई कडवी होतीये भाईसाब. दक्ष आज मार खाऊनच राहणार बहुतेक. तू कशीही नकटी, चिडकी, रडकी, शेंबडी असशील तरी आता मी तुला ॲक्सेप्ट केलंय. क्या करे प्यार, प्यार अंधा होता है, दक्ष भाऊ बोलले आणि दणकन पाठीत धपाटा बसला. हे राहिलं ॲड करायचं. मारकुटी म्हैस, दक्ष पाठ चोळत म्हणाला. आय सी, मी नकटी, चिडकी, रडकी आणि शेंबडी काय आणि मारकुटी म्हैस? तू ना दक्ष, आजपासून पॅसेजमध्ये झोपायचं, समजलं? माझ्याजवळ आलास तर याद राग. दीक्षाने नाक मुरडलं. मेलास दक्ष, दक्ष पुटपुटला. दिशुडी, राणी एक ना, मी गंमत करत होतो. असं आपल्या नवीन लग्न झालेल्या नवऱ्याला कुणी पॅसेजमध्ये झोपवतं का? शहाणं बाळ ना तू. तू टेडी आहे पर मेरी आहे ना, माझी बेबी डॉल आहेस ना तू. असं ॲनाबेलसारखं वागू नये का आपल्या नवऱ्यासोबत? दक्ष तिला लाडीगोडी लावत जवळ घेत म्हणाला. दक्ष, यू जा तिकडे, सळींदर आहेस तू, टोचत असतोस सारखा. दीक्षाने लटक्या रागात त्याला ढकललं. सॉरी ना बायको, दक्ष बिचारा चेहरा करत म्हणाला. दीक्षा हाताची घडी घालून नाक फुगवत म्हणाली. आय लव्ह यू डिशुडी, दक्ष तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. मी टू, दीक्षा हसून त्याला बिलगली. दक्षने गाडी स्टार्ट केली आणि घराकडे वळवली. दीक्षाला घरी सोडून तो ऑफिसला जाणार होता. दीक्षा घरी आली. दर्शनसोबत बोलून तिला हलकं वाटत होतं, पण आता तो काय डिसिजन घेईल याची धाकधुकी होती. होपफुली आता तरी त्याने नीट विचार करावा एवढंच तिचं मत होतं. हाय वहिनी, दिव्या आवरून बाहेर निघत होती. दीक्षाला पाहून ती तिच्याजवळ आली. हे दिव्या, काय किधर चली सवारी?
उत्पलला भेटायला का? हां हां, दीक्षाने तिला चिडवलं. ए काय गं वहिनी? नाही गं, तो तर ऑफिसमध्ये आहे, मी कॉलेजमध्ये जाते. मला 2 डॉक्युमेंट्स पाहिजेत म्हणून, दिव्या म्हणाली. ओ आय सी. बरं दिव्या, तू उत्पलला सांगितलंस का मला त्याला भेटायचं आहे म्हणून? दीक्षाने विचारलं. हो वहिनी. तू सांग तुला कधी वेळ आहे. तो ऑफिसनंतर फ्री असेल किंवा मग लंच करायचं असेल तर तसं त्याचं काम मॅनेज करेल, दिव्या म्हणाली. लंच साऊंड्स बेटर दिव्या. ॲक्च्युली मला आधी त्याच्याशी बोलायचं आहे. संध्याकाळी दक्षची यायची वेळ असते, परत त्याला न सांगता गेले तर तुला माहिती आहे तुझा दादा काय करू शकतो, दीक्षा हसत म्हणाली. हो ना, डेंजर आहे दादा. पण त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर वहिनी, खूप जास्त, दिव्या डोळा मारत म्हणाली. वो तो हे, दीक्षाने डोळे मिचकावले. तशा दोघे हसायला लागल्या. वहिनी, आज सुमती मावशींचा फोन आला होता आईला, दिव्या म्हणाली. तसा दीक्षाचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी का फोन केला होता? तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. मध्ये मध्ये करत असते कॉल, आईला गिल्टी फील करून देण्यासाठी. तिचा पोरगा जेलमध्ये आहे ना, मग काय, हे सगळं कसं कारखानेसांमुळे झालंय वगैरे वगैरेची टेप सुरू असते, दिव्या तोंड वाकडं करत म्हणाली. अगं पण कारखानेसांचा काय संबंध? मान्य आहे दक्षने त्याच्या प्लॅनमध्ये नितीनला सामील केलं होतं, पण बाकीचे त्याचे धंदे करायला त्याला दक्षने थोडी ना सांगितलं होतं. तो जेलमध्ये आहे त्याच्या कर्माने, त्याच्या घाणेरड्या मेंटॅलिटीमुळे. आई काय ऐकून घेतात मावशींचं, दीक्षा चिडून म्हणाली. अगं मी पण सांगितलं आईला, पण ती म्हणते एक दिवस सुमती मावशीलाच जाणीव होईल तिचा मुलगा काय लायकीचा आहे ते, तोपर्यंत आपण समजवायचं काम करायचं, दिव्या हातात सुस्कारा सोडत म्हणाली. बरं चल मी निघते वहिनी, उद्या भेटूया का लंचला? तसं उत्पलला सांगून ठेवते, तिने विचारलं. चालेल, दीक्षा हसून म्हणाली. दिव्या निघून गेली खरी, पण परत सुमती आणि नितीनचा उल्लेख झाला आणि दीक्षाच्या डोक्यात त्याच जुन्या आठवणी फेर धरायला लागल्या. नितीनचं तिच्यासोबतचं वागणं आठवून तिच्या डोळ्यात राग तरळला. नितीन अजूनही गजाआड होता. दक्षिणे त्याची सोयच अशी लावली होती की त्याला ना बेल मिळत होती ना कुणी चांगला वकील त्याची केस घेत होता. त्यामुळे सुमतीबाईंची सतत चिडचिड होत होती. त्या कायम अनुराधांना कॉल करून खरी खोटी सुनवायच्या. दीक्षाला मात्र हे आजच कळत होतं. तिने याविषयी अनुराधांशी बोलायचं ठरवलं. मनातले नितीनचे विचार बाजूला सारत तिने तिच्या कामाला सुरुवात केली. दक्ष ऑफिसमध्ये आला आणि त्याने कार्तिक, उत्पल आणि तारिकाला केबिनमध्ये बोलावून घेतलं. 5च मिनिटात तिघे त्याच्या केबिनमध्ये आले. सिट, दक्षने इशारा केला. गाईज, थँक्यू सो मच. उत्पल, तू वेळीच तारिकाला या सगळ्यातून बाहेर काढलंस, आणि तारिका, तू दर्शनला एक्सपोज करायला जी आमची मदत केलीस त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. आय होप आता तरी दर्शनला चांगल्या वाईटाची जाणीव व्हावी. आय रिअली ॲप्रिशिएट युअर एफर्ट्स, दक्ष हसून दोघांकडे पाहत म्हणाला. सर प्लीज थँक्स म्हणू नका, माझं कर्तव्य होतं ते. तारिका दर्शनच्या दबावाखाली चुकीचं पाऊल उचलत होती. मी फक्त तिला योग्य मार्ग दाखवला, उत्पल हसत म्हणाला. सॉरी दक्ष सर, यापुढे असं होणार नाही, खरंच चूक झाली माझ्याकडून, तारिका मान खाली घालत म्हणाली. इट्स ओके, चलो फिर कामाला लागा. वी नीड टू विन धिस गेम. हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळायला हवा, ओके, दक्ष त्यांना बूस्ट करत म्हणाला. येस सर, दोघे हसत म्हणाले. सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, उत्पल थोडा सिरियस चेहऱ्याने म्हणाला. शुअर. तारिका, कॅरी ऑन विथ युअर वर्क, दक्ष म्हणाला. तशी तारिका बाहेर निघून गेली. आता तिकडे दक्ष, कार्तिक आणि उत्पल होता. बोल उत्पल, दक्ष म्हणाला. सर, मला अजूनही काहीतरी खटकतंय, उत्पल म्हणाला. म्हणजे? कार्तिकने नकळून विचारलं. असं पॉईंट नाही करता येत आहे, पण मला वाटतंय आपण आपल्या प्रेझेंटेशनसाठी अजून एक ऑल्टरनेटिव्ह ठेवावा, बॅकअप म्हणून, जस्ट इन केस, उत्पल विचार करत म्हणाला. बट वाय? तुला परत असं वाटतंय का दर्शन काहीतरी घोळ घालेल, दक्षने विचारलं. नाही सर, दर्शनची मला काळजी नाही आहे. मी अजूनही शुअर नाही आहे. मला थोडा वेळ द्या. काही गोष्टी माझ्या नजरेत आल्यात. जर त्या खऱ्या असतील तर आपल्यासाठी चांगलं नाही आहे, उत्पल म्हणाला. स्पष्ट बोल उत्पल, दक्ष म्हणाला. तसं उत्पलने त्याला काहीतरी सांगितलं. ते ऐकल्यावर दक्ष आणि कार्तिक दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आर यू शुअर, कार्तिकने विचारलं. नॉट एट, म्हणूनच म्हणालो मला थोडा वेळ हवाय, उत्पल म्हणाला. ठीक आहे उत्पल, तू तुझ्या पद्धतीने शोध, मी माझ्या पद्धतीने शोधतो, दक्ष म्हणाला. शुअर सर, उत्पल म्हणाला. थँक्स, येतो मी. तो बाहेर गेल्यावर कार्तिक दक्षसमोर बसला. तुला वाटतंय उत्पलने जे सांगितलं ते खरं असेल, कार्तिकने विचारलं. आय डोंट नो कार्तिक, पण तशी शक्यता नाकारूनही चालणार नाही. तुला तर माहिती आहेच, बिझनेसमध्ये तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू शकत नाही, कारण इकडे सगळे आपल्या स्वार्थासाठी आणि पैशांसाठी वाटेल ते करू शकतात. आणि उत्पल जेन्युइन वाटला मला, त्यामुळे तो एवढा कॉन्फिडेंटली सांगतोय तर जरा डिग इन करायला काय हरकत नाही. तू IT वाल्यांना सांग काय करायचं ते, आपण आपल्याकडून शुअर होऊया, दक्ष म्हणाला. ओके शुअर, कार्तिक म्हणाला. काय रे, तुमच्या लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा? काही बोलणं झालंय का मावशीशी, दक्षने विचारलं.
2 महिने चांगले मुहूर्त नाही आहेत म्हणाली आई. त्यानंतर बघता येईल, कार्तिक म्हणाला. ओके, तसं तुमच्या बहिणींना सांगून ठेवतो. आता आमचं झालं ना लग्न, आता बाकीच्यांनी मिंगल व्हायला पाहिजे. यावर हातभर लेक्चर दिले मला तिने परवा. दक्षने नकारात ही मान डोलावली. तीच रे तीच, तिलाच आमची काळजी, कार्तिक डोळा मारत म्हणाला. साल्या निर्लज्ज माणसा, तू पण तिचीच बाजू घे. टाका सगळ्यांनी मला वाळीत, दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. भाई, तुझ्यामुळेच ती आमच्या लाईफमध्ये आली आहे. चल इसी बात पे आज से मैं तेरी साईड से. कार्तिकने डोळे मिचकावले तसे दोघे हसले. जरा वेळ बसून कार्तिक त्याच्या कामाला निघून गेला. संध्याकाळी दीक्षा तिचं कामावरून खाली आली. अनुराधा खालीच फोनवर बोलत होत्या. दीक्षा त्यांच्या शेजारी जाऊन बसली. नाथा काकांनी चहा आणून ठेवला तेवढ्या दारावर कुणाची तरी चाहूल लागली. दीक्षाने वर पाहिलं आणि समोर आई बाबा आणि दर्शनला पाहून ती चकित झाली. त्यांना पाहून ती पटकन उभी राहिली. अनुराधांनी त्यांचा कॉल संपवला आणि त्या लगेच पुढे आल्या. अरे या ना, या आत बसा. त्या लगेच स्वागतासाठी पुढे झाल्या, पण दीक्षा मात्र अजूनही तिघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. दिशू, अगं अशी काय पाहतेस? अनुराधा म्हणायला तशी ती भानावर आली. काही नाही आई, आज देशपांडे कुटुंबीय कशी काय आपल्या घराची वाट चुकलेत हाच विचार करत होते. दीक्षाने दर्शनवर कटाक्ष टाकला. दक्ष नाही आलाय का अजून? दर्शनने विचारलं. तुमने पुकारा और हम चले आए. दक्षने स्टाईलमध्ये एंट्री घेतली. सालेसाहेब, तुम्ही प्रेमाने बोलवलं आणि आम्ही आलो नाही असं कसं होईल? तो त्यांच्यासमोर सोफ्यावर बसला. अरे, आज तर सासरीबुवा आणि सासूबाईही आल्यात की. नमस्कार, कसे आहात? दक्षने विचारलं. ठीक, सुधाकर म्हणाले. दक्ष तिघांकडे पाहत होता. त्याने दीक्षाला नजरेनेच काय चालले म्हणून विचारलं, पण तिने खांदे उडून माहीत नाही म्हणून उत्तर दिलं. आय नो, तुम्हाला हा प्रश्न पडलाय की आम्ही तिघे असे अचानक इकडे कसे काय आलोय? सुधाकर म्हणाले. ॲक्च्युली तुमच्याशी बोलायचं होतं. त्यांनी सुलभा आणि दर्शनकडे पाहिलं. दर्शन सकाळपेक्षा मवाळ दिसत होता. त्याच्या नजरेत गिल्ट दिसत होतं. बोला ना, अनुराधा म्हणाल्या. खरं तर आम्ही इकडे तुमची माफी मागायला आलोय. आतापर्यंत आम्ही जे काही वागत आलो ते चुकीचं होतं. दीक्षाचं दक्षवर प्रेम असूनही आम्ही कधीच तिला समजून घेतलं नाही. आम्हाला कायम दक्ष चुकीचाच वाटायचा. त्यामुळे झाल्या प्रकारचा सगळा दोष त्याच्या माथी मारून आम्ही मोकळे झालेलो. पण या सगळ्यात एक आई वडील म्हणून आमचंही चुकत होतं, हे मात्र आम्हाला कळलं नाही. ज्यावेळेस दीक्षाला आमची गरज होती तेव्हा ना आम्ही कधी तिच्यावर विश्वास ठेवला ना कधी तिला सपोर्ट केला. उलट आमचे निर्णय तिच्यावरच लादायला मागे पुढे पाहिलं नाही. दीक्षाचे आई वडील म्हणून आम्ही नक्कीच कमी पडलोय. दीक्षा, जमलं तर आम्हाला माफ कर, सुधाकर हात जोडत म्हणाली. अनुराधांनी दीक्षाकडे पाहिलं. ती शांतच होती. दिशू, सासरेबुवा काहीतरी बोलतायत, दक्षने तिला सांगितलं. काय बोलू मी यावर बाबा? कशी रिॲक्ट करू? ज्यावेळेस दक्षने जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं होतं त्यावेळेस तुम्ही आपल्या सख्या मुलीवर अविश्वास दाखवून तिच्याकडे पाठ फिरवलीत. जेव्हा मला दक्षवरच्या प्रेमाची जाणीव झाली, निदान तेव्हा तरी तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा होती माझी. पण तेव्हाही तुम्ही तुमचंच खरं करत बसलात. तुम्ही दक्षाचा पदोपदी अपमान केलात. आईंचा, दिव्याचा, आत्यांचा अपमान केलात. माझ्या माणसांचा अपमान मी का सहन करेन? आणि दादा, त्याने तर हद्दच केली. दक्षाला बर्बाद करायला निघाला तो, कसलाही विचार न करता. एकदाही त्याच्या मनात माझा विचार नाही आला. असं असताना फक्त तुम्ही घरी येऊन माफी मागताय म्हणून मी एका फटक्यात तुम्हाला माफ करावं असं वाटतंय तुम्हाला? सॉरी, पण मला वेळ हवाय. दीक्षा एवढं बोलून शांत बसली. दक्षने तिच्या हातावर हात ठेवून नजरेने तिला धीर दिला. दक्ष, आय नो, खरं तर मी जे काही करायला निघालो होतो ते माफीच्या लायक नाहीये, पण तरीही जमलं तर मला माफ कर. दर्शन दक्षकडे पाहत म्हणाला. दर्शन, दक्ष कारखानीस ओपन बुक आहे. तो दोस्तीही प्रामाणिकपणे निभावतो आणि दुश्मनीही. हे असं कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं मला जमत नाही. आत्तापर्यंत दीक्षाकडे पाहूनच मी शांत बसत आलोय, नाहीतर तुला धडा शिकवायला मला तासभरसुद्धा लागणार नाही. पण तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस. त्या नात्याने तू जरी समजत नसशील तरी मी तुला माझा फॅमिली मेंबरच समजतो. यापुढे हे असले फालतू खेळ खेळताना दिशूचा चेहरा नजरेसमोर आण आणि विचार कर. अजून किती पडणार आहे मी माझ्या बहिणीच्या नजरेत? राहिला प्रश्न माफ करण्याचा, तर दीक्षा ज्या दिवशी तुम्हाला माफ करेल त्या दिवशी मीही केलं असं समजा. दीक्षा माझ्यासाठी काय आहे हे परत परत तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि सासरी बुवा सासूबाई, यापुढे जमलं तर दीक्षाच्या आनंदात आनंद माना. पण आमच्या संसारात ढवळाढवळ करायला आलात तर मात्र दक्ष कारखानेसांचं रौद्ररूप पाहाल. दक्ष शांत पण धारदार आवाजात म्हणाला. अनुराधाताई, सुलभांनी हात जोडले. सुलभाताई, हात नका जोडू. मीही एक आई आहे. आई वडील म्हणून तुमच्या भावना मी समजू शकते, पण शेवटी आपल्या मुलांच्या सुखातच आपलं सुख असतं. दीक्षा आणि दक्षाचा जो काही निर्णय असेल तो त्यांनी घ्यावा. माझ्या मुलांच्या मतांच्या आड मी येणार नाही. राहिला प्रश्न माझा, तर मी माझ्याकडून तुम्हाला कधीच माफ केले. अनुराधा हलकं हसून म्हणाल्या. सुलभांच्या डोळ्यात पाणी आलं.
आपण सख्खी आई असूनही दीक्षाला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो याची प्रकर्षाने त्यांना जाणीव झाली आणि आपसूक त्यांची मान खाली गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.